शेतकरी मित्रांनो, पाचट व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं ऊसामध्ये. पाचट व्यवस्थापन केलं तर सेंद्रिय कर्ब जमिनीचं असेल किंवा जे 5 ते 6 टन जे खत असतं ते आपल्याला मिळत असतं. तुम्ही आता बघू शकताय की याच्यामध्ये पूर्ण पाचट त्या ठिकाणी कुट्टी केलेली आहे पाचटाची. आणि पाचटाची कुट्टी करून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. ते एवढं पाचट पूर्णपणे बारीक झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये त्या ठिकाणी नांगूर असतो आपल्या बैलांच्या साहाय्यानं नांगरानं हे पाचटा व माती ढकलून त्या ठिकाणी पाचट कुजण्यासाठी मदत होत असते. आणि 2-3 पाणी सोडल्यानंतर बऱ्यापैकी 60 ते 70 दिवसामध्ये पाचट कुजत असतं. तर कधी कुजतं जेव्हा त्याच्यावरती आपण माती ढकलतो तेव्हा. जर माती नाही ढकलली तर पाचट कुजण्यासाठी बराच 130 ते 150 दिवस सुद्धा कालावधी लागणे शक्यता असते. त्याच्यामुळे पाचट कुटी केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये 2 पोती युरिया असेल, 2 पोती सिंगल सुपर फॉस्फेट असेल, पावडर फॉर्ममधलं जर सिंगल सुपर फॉस्फेट असेल तर चांगलं होतं. आणि त्याच्यावरती ते टाकून बैलाच्या साह्याने किंवा जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरच्या साह्यानं जे कान आपण म्हणतो त्याला, तर त्यांनी जर समजा बेड चिरून जर त्याच्यावरती माती ढकलली पाचटावरती, तर पाचट त्या ठिकाणी तुम्हाला 80 ते 90 दिवसामध्ये त्या ठिकाणी पाचट पूर्ण कुजलेलं तुम्हाला दिसून येऊ शकतं.